विश्व हिंदू परिषद आंदोलकांनी जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीवर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरली। नागपूर हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांचं निवेदन। हिंसाचार पूर्वनियोजित, मुख्यमंत्र्यांचा सभागृहात दावा। नागपुरातल्या राड्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमेकांकडे बोट। अबू आझमी यांनी पहिली सुरुवात केली। सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल तर नितेश राणेंसारख्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ठिणगी पडली, विरोधकांचा आरोप। पुढचे काही दिवस शांत रहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नितेश राणेंना दालनात बोलावून समज। तर आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांपैकी एक म्हणत नितेश राणेंनी केला वृत्ताचा इन्कार। छावा चित्रपटानंतर लोकांच्या मनात औरंगजेबाबद्दल राग वाढला। देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात वक्तव्य तर औरंगजेबाचं समर्थन म्हणजे देशद्रोह्यांचं समर्थन, एकनाथ शिंदेंचं मत। उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींची माफी मागून आले। एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेत मोठा दावा तर आपण मोदींना भेटायला गेलो होतो तेव्हा शिंदे डस्टबिनमध्ये बसले होते। उद्धव ठाकरेंचा पलटवार। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार। सूत्रांची माहिती, कोर्टात निकाल लागला तरी निवडणुकीच्या तयारीला 100 दिवस लागण्याची शक्यता। मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल। भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीच्या दिशेने झेपावले। 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग। मोदींनी दिलं सुनीता यांना भारत भेटीचं निमंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।